जरिया फाउंडेशनच्या पाठपुराव्याला यश। जिल्हा परिषद शाळा क्रमांक 4 व 5 मधील स्वच्छतागृहांच्या दुरुस्त व नव्या बांधकामाला मंजुरी। श्रीरामपूर शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 4 व जिल्हा परिषद शाळा क्रमांक 5 येथील जीर्ण व अस्वच्छ शौचालयांच्या दुरुस्तीसाठी जरिया फाउंडेशनने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे। फाउंडेशनच्या वतीने 22 जानेवारी 2026 रोजी श्रीरामपूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते। या निवेदनाची दखल घेत मुख्य अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाईचे आदेश देत स्वच्छतागृहांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती फाउंडेशनच्या संचालकांनी दिली। श्रीरामपूर शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 4 व जिल्हा परिषद शाळा क्रमांक 5 या उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये 2 सत्रांमध्ये मिळून सुमारे 600 ते 700 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। शाळेची मुख्य इमारत सुस्थितीत असली तरी विद्यार्थ्यांसाठी असलेले स्वच्छतागृह अनेक वर्षांपासून अत्यंत जीर्ण अवस्थेत होते। स्वच्छतागृहांचे दरवाजे व खिडक्या तुटलेल्या होत्या। पाणी पुरवठ्यासाठी असलेली टाकीही फुटलेली होती। परिसरात मोठ्या प्रमाणावर घाण साचली होती। तसेच दारूच्या बाटल्या व विद्यार्थ्यांच्या आरोग्यास घातक वस्तूही आढळून आल्याने पालक व नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती। फाउंडेशनने दिलेल्या निवेदनात शाळा प्रशासन व संबंधित यंत्रणेकडून या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला होता। यापूर्वी शासनाकडून स्वच्छतागृहासाठी निधी मंजूर झाल्याचा दावा होत असतानाही प्रत्यक्षात काम झाले नसल्याने निधीच्या वापराबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली होती। विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असून स्वच्छतागृहांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे फाउंडेशनने निवेदनात नमूद केले होते। या निवेदनाची गंभीर दखल घेत श्रीरामपूर नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी संबंधित शाळांतील स्वच्छतागृहांच्या दुरुस्ती व नव्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे। त्यामुळे लवकरच विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे फाउंडेशनच्या संचालकांनी सांगितले। या ठिकाणी नगरपालिकेमध्ये आम्ही आलो आहोत। प्रभाग क्रमांक 8 मधील जी परमवीर जिल्हा परिषद शाळा क्रमांक 4 व 5 येथील परमवीर शहीद अब्दुल हमीद ही जी शाळा आहे उर्दू शाळा, याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत। उपमुख्य अधिकारी यांना मी भेटायला या ठिकाणी आलो, कारण जी अवस्था त्या शाळेची पाहिली आम्ही, त्या शाळेमध्ये जे मुलांना जे टॉयलेट अतिशय म्हणजे ते सांगू पण शकत नाही आपण ह्या लेवलची त्या ठिकाणी ती दुरावस्था झालेली आहे। कारण मुलांना त्या ठिकाणी जाता येत नाही, मुलांनाच काय त्या ठिकाणी जनावर सुद्धा जाऊ शकत नाही अशी अवस्था त्या ठिकाणी झाली आहे। काय नेमकं चाललंय काय, ही वागणूक काय आहे आमच्या त्या प्रथमतः मला तर हे विचारायचं सीओ साहेबांना, आमदार साहेबांना आणि आपले आत्ताच नवनिर्वाचित नगराध्यक्षांना का ते प्रभाग क्रमांक 8 मधली शाळा श्रीरामपूरमध्ये आहे का नाही आहे ते यांनी आधी आम्हाला उत्तर द्यावं याचं। कारण एवढी अवस्था बेकार झाली। ते लहान मुलं आहेत, ते 5 वर्षाचे, 6 वर्षाचे, 10 वर्ष, 12 वर्षाचे मुलं आहेत, मुली आहेत, ते कसे त्या ठिकाणी जातात। एकदा येऊन आम्ही ती अवस्था त्यांनी त्या ठिकाणी पाहावी। आम्ही ऑन कॅमेरा एवढं बोलू शकत नाही अशी अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे। तरी आम्ही आता आलो आणि आपले जे सीओ साहेब आहे हे तरी तर उपस्थित पण नाही आणि नगराध्यक्ष आहेत आपले हे पण उपस्थित नाही। त्यांच्या जागेवरती आम्ही ते काय त्यांचं नाव ते उपमुख्य अधिकारी त्यांना आम्ही त्यांच्या संग बोललो आणि त्यांना लवकरात लवकर ते काय आहे ती व्यवस्था लवकरात लवकर करून द्यायची मागणी या ठिकाणी आम्ही केली। आणि ते जर नाही झालं तर याच्या पुढे आम्ही सांगणार नाही, एवढं तीव्र आंदोलन करू।